नाट्य दरबारमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण गप्पा मारणार आहोत रानभूल या नाटकाच्या टीमसोबत। रानभूल हे नाटक नवीन रंगात नवीन रूपात पुन्हा एकदा रंगभूमीवर दाखल झाले असून नाटकाच्या प्रयोगाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे आणि हे नाटक पुन्हा एकदा नवीन रंगात रंगभूमीवर आणण्याचं शिवधनुष्य पेलले आपल्या सगळ्यांचा लाडका अर्थात संजय नार्वेकर यांनी। संजयजी तुमचं झी 24 तासमध्ये खूप खूप स्वागत आहे। रानभूलचा पहिला प्रयोग झाला, हाऊसफुल प्रयोग होता, खूप सुंदर असा रिस्पॉन्स रसिकांकडून मिळाला। तर प्रथम मला आज जो रिस्पॉन्स मिळाला आहे त्याबद्दल ऐकायला आवडेल। मेहनतीचं चीज झाल्याबद्दल आपल्याला एक समाधान मिळतं, ते एक समाधान मिळालं। प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला। हे नुसतंच माझ्यावरचं किंवा आमच्या नटांवरचं प्रेम नाही, तर ते विनय आपटेंचंही प्रेम आहे, हेही मी आवर्जून सांगतो। कारण त्यांनी यातले बरेच असे प्रेक्षक असतील की ज्यांनी आधी ओरिजिनल रानभूल पाहिलं असेल, तर तेही आले होते आणि त्यांनी शाबासकी दिली, तर एक आपल्याला समाधान मिळतं ना एवढ्या मेहनतीचं, ते समाधान आज मिळालेलं आहे। संजयजी, जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीत आला होता कुठे ना कुठे तुमचा इंडस्ट्रीत येण्यामागे विनय सरांचा खूप मोठा वाटा होता आणि आज विनय सरांनाच तुम्ही एक ह्या नाटक पूर्ण रंगभूमीवर आणून एक सलाम दिलेला आहे। तर त्याबद्दल थोडंसं आम्हाला आणि विनयजींचं तुमच्या आयुष्यात असलेलं स्थान याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल। रुईयामध्ये एकांका बसवायला सर आले होते, तेव्हा मी पहिल्यांदा त्यांच्या हाताखाली काम केलं आणि त्याच्यानंतर मी त्यांच्याचबरोबर सतत राहत होतो। तेव्हा त्यांनी अफलातून केलं होतं, रानभूल करत होते, तेव्हा मी सरांबरोबर असिस्टंट म्हणून मग मला यातली आवड होती म्हणून सर म्हणाले की चल मग माझ्याबरोबर काम करतो, तू टेप ऑपरेट करशील का? तर मी हो म्हणालो लगेच, कारण मला त्यात ते शिकायचं होतं। तर रानभूलचा टेप ऑपरेटर मी ऑपरेशन करायचो, टेप ऑपरेटर म्हणून होतो आणि तेव्हा मी सरांचं काम खूप जवळून पाहिलं आहे, मला पूर्ण माहिती होतं सर। तेव्हापासून मी त्यांच्याबरोबर आणि मग त्यांनी मला म्हणजे कधी स्पून फिडिंग नाही केलं सरांनी, सर दाखवत होते आणि मी बघत होतो। मग आम्ही सिरियल्सही केल्या, चाळ नावाची वाचाळ वस्ती वगैरे, त्याला मी असिस्टंट होतो, सिनेमासाठी असिस्टंट, असं मी सतत त्यांच्याबरोबर होतो शेवटपर्यंत, ऑल द बेस्ट मिळेपर्यंत। आणि एकदा ऑल द बेस्ट मिळाल्यानंतर मग साहजिकच मला म्हणजे त्याच्यातून वेळ मिळेना, पण सरच म्हणाले की ठीक आहे आता तुझं नैया पार हो गई, अभी चलो तुम आगे। पण जे काही आहे श्रेय ते माझे गुरु विनय आपटे, आणि जेव्हा आज त्यात हे पहिलं वर्ष होतं, स्मृतिदिन होता, तर त्यांना काहीतरी अर्पण करावं हे मला खूप मनापासून वाटत होतं। तर मी विचार केला की का नाही आपण रानभूल करून त्यांना अर्पण करावं रानभूल, आणि तो थॉट मनात आला आणि मग सगळ्यांना विचारलं आणि सगळ्यांनी त्याला होकार दिला। हे सगळं टीमवर्क आहे आणि आज त्याचं रिपरकेशन काय आहे म्हणजे ते तू पाहिलंसच, आज लोक सगळे वाह करत होते। तर मला असं वाटतं की हे माझ्याकडून त्यांना अर्पण केली आदरांजली आहे। टीमवर्क आहे, फिरता रंगमंच सहसा मराठी रंगभूमीवर दिसत नाही, पण ते शिवधनुष्य या नाटकाच्या निमित्ताने आपण पेललेलं आहे। तर ह्या सगळ्या प्रवासादरम्यान कोणाकोणाचं सहकार्य लाभलं आणि या सगळ्या प्रॅक्टिस दरम्यान कितपत कलाकारांची धावपळ झाली, कारण तुम्ही स्वतः बिझी आहात, बरीचशी नाटकं तुमची चालू आहेत, सिनेमा तुमचे सुरू असतात, तर ह्या एकूणच सगळं याच्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल। एकूणच खूपच बिझी शेड्यूलमध्ये गेलं, पण काय आपल्याला काही करायचं असेल म्हटल्यानंतर मग ते तुम्हाला काही करून वेळ काढावाच लागतो। मी ह्या निमित्ताने एवढं वेळी सांगू इच्छितो की जेव्हा हे करायचं ठरलं तेव्हा मला स्वतःहून संजय जाधव, मुक्ता बर्वे, अवधूत गुप्ते, महेश मांजरेकर, सुनील बर्वे, ज्यांनी सरांबरोबर काम केलं ना त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की तू करतोय, काही मदत लागली, अतुल परचुरे, काही मदत लागली तर आम्हाला सांग, आम्ही काही, तू एक एंट्री घ्यायला सांगितली तरी आम्ही एंट्री घेऊ, असं स्वतःहून बोललेलं आहे। आज पहिल्यांदा अवधूत गुप्ते नाटकाला पहिल्यांदा संगीत दिलं त्यांनी, आजपर्यंत कधी संगीत दिलं नव्हतं। तो स्वतः इथे येऊन 4-4, 5-5 दिवस रिहर्सल बघून त्यांनी केलेलं आहे। नॉर्मली तो असं करत नाही, तो सिनेमाचं हे ऐकतो, काय पाहिजे तुम्हाला, टोन काय पाहिजे, गाणी पटापट तयार करतो। पण आज पहिल्यांदा आम्ही पुण्याला रिहर्सल करत होतो, पुण्याला आला अवधूत गुप्ते, तर तिथे येऊन त्यांनी 2 दिवस अटेंड केल्या रिहर्सल। संजय जाधव जो फिल्म मेकर आहे, मोठा दिग्दर्शक आहे, दुनियादारी वगैरे एवढे मोठमोठे चेकमेट असे सिनेमे केलेले आहेत, तो स्वतः म्हणाला मी ह्या नाटकाचं लाईटिंग करतो। तो इथे सतत जवळजवळ 4 ते 5 दिवस येऊन लाईटिंग करत होता। मुक्ता बर्वे जी अभिनेत्री आहे,
जिला आपण ओळखतो अभिनेत्री, ग्रेट अभिनेत्री, ती म्हणाली मी कॉस्ट्यूम करते. तिने या नाटकाचे कॉस्ट्यूम केले. अतुल परचेरेने क्रेडिट लिस्ट वाचली आहे, अनाऊन्समेंट. म्हणजे फार छोटी छोटी कामं पण त्यांनी स्वतःहून मनापासून सगळ्यांनी केलेली आहे. हा म्हणजे सरांचा ग्रेटनेस आहे की हे सगळी लोक अशी त्यांच्यासाठी करायला. आणि हे यांचा पण, ह्या लोकांचा पण ग्रेटनेस आहे की ते आले. त्यांचं प्रोफेशन वेगळं आहे पण ते आता कॉस्ट्यूम मुक्ता बर्वे का करेल, पण तिने केलं. कारण सरांबरोबर तिने नाटक केलं होतं कबड्डी कबड्डी. किंवा संजय जाधव मोठा दिग्दर्शक, तो का करेल लाईटिंग, पण तो आला. अवधूत गुप्ते, अतुल परचुरे. रानभूल ज्यांनी बघितलं त्यांना, पण ज्यांनी बघितलं नाही अशा ऑडियन्ससाठी रानभूल नेमकं काय आहे आणि रंग हे कॅरेक्टर कसं आहे? नाही, मी कॅरेक्टर सांगणार नाही. रानभूल हे काय आहे त्यातली गंमत मी सांगतो, त्या स्टोरी सांगत नाही. कारण मग ते प्रेक्षकांचा निराश होईल, मग ते एवढं प्रेमाने बघायला येणार आणि स्टोरी आधी कळली तर. पण फिरता रंगमंच आपण वापरला, म्हणजे एक सिनेमॅटिक नाटक. म्हणजे नाटकाला कसे ब्लॅकआउट होतात आणि मग हे होतं, इथे असं होत नाही. इथे तुमच्या डोळ्यासमोर रंगमंच फिरतो. म्हणजे जसं आपण सिनेमात एडिट करतो ना, याच्यानंतर हा सीन लागतो, याच्यानंतर हा, तसं तुमच्या डोळ्यासमोर एडिट होत असतं आणि डोळ्यासमोर घडत असतं. हा इथून ह्या रूममध्ये गेला, ती रूम आली, ह्या रूममधून तो तिथे गेला, ती रूम आली, पुन्हा ह्या रूममध्ये आला. त्यामुळे ते वेगवान असं चक्र फिरत असल्यामुळे लोक त्याच्याबरोबर येतात. त्याची एक एन्जॉयमेंट आहे, एक नवीन एलिमेंट आहे ह्याच्यातला, असं मला वाटतं. शेवटपर्यंत तो स्पीड नाटक धरतं ते अफलातून होतं. एक प्रश्न असा शेवटचा विचारतो मी, कदाचित तो प्रश्न शिवाय हा होणारच नाही आपला भाग. भाऊ कदम आतापर्यंत धमाल रोल भाऊंनी केलेले आहेत आणि या नाटकातून एक वेगळा भाऊ कदम रसिकांना बघायला मिळणार आहेत, तर याबद्दल थोडंसं आम्हाला ऐकायला आवडेल. त्यात भाऊचं क्रेडिट आहे खरं तर, कारण भाऊची इमेज अशी नाही आहे आणि आज तो ॲक्टर असल्यामुळे त्याला स्वतःला काहीतरी वेगळं करावं असं वाटतंय. आज तुम्ही इथे बघितलं तर तिथे भाऊ नेहमी करतो तसं नाही आहे. त्यांनी एक कॅरेक्टर रोल केलेला आहे, एक महत्त्वाचा रोल केला आहे आणि त्याला लोक दाद देतात. त्यामुळे मी हे क्रेडिट भाऊचं पण म्हणेन, कारण त्यांनी ते समजून केलेलं आहे. आणि आज वेगळ्या प्रकारचा भाऊ तुम्हाला दिसतो ना, तुम्हाला पण बरं वाटतं ना, अरे भाऊ हे पण करू शकतो का. त्यामुळे ते भाऊचं क्रेडिट आहे मी म्हणतो. तुम्ही आमच्याशी आपुलकीबद्दल त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्याबरोबर आहेत भाऊ कदम. भाऊ, तुमचं झी 24 तासच्या नाट्यदरबारमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. प्रथम मी तुम्हाला असं विचारतो की भाऊ म्हटलं म्हणजे सतत विनोदी चौकार षटकारांची आतषबाजी, धमाल स्टेजवर घडवणारा, आणि आज रानभूल या नाटकातून एक धीरगंभीर भाऊ रसिकांना दिसत आहे. आणि जो काही रिस्पॉन्स मध्यंतरापर्यंत आम्ही बघितलं मिळाला तो खरंच अफलातून होता. तर याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा. नाही, खूप पहिल्यांदा प्रेक्षकांना सांगतो की मी भाऊ कदम आहे. हा गेटअप जो आहे आणि मला काही लागलेलं नाही, मी नाटकात तसा रोल करतो. आणि तो रोल जो मला म्हणजे आमचे सर संजय नार्वेकर, नंतर मंगेश कदम सर यांनी मला ऑफर केला. तो म्हणाले भाऊ तू तो कर रोल, खूप छान रोल आहे, जो अरुण नलावडेंनी त्यावेळी केला होता. तर म्हटलं, आणि खूप वेगळा, इतर जे का आत्ता चालू आहे माझं त्याच्यापेक्षा फार वेगळं, कॉमेडी नाही आहे. त्यामुळे मी पहिल्यांदा पटकन घेतला तो रोल. कारण तो रोल महत्त्वाचा यासाठी की ते रानभूल नाटक आणि त्याच्यातलं ते दयाळ कॅरेक्टर, तो एक वेगळाच विचित्र विक्षिप्त असा माणूस दाखवला आणि तो करायला मिळतो. तर ते फार महत्त्वाचं होतं माझ्यासाठी की कसा प्रेझेंट करायचा, काय करायचं. पण नाही, ते चॅलेंज घेतलं आणि त्याचा प्रयत्न चालला आहे मला तिथपर्यंत जाण्याचा. तो खरा दयाळ अजून आता तर पहिलाच प्रयोग आहे, पण प्रयोग करता करता एकदा सापडेल तो, अजून त्याच्या अजून जवळ जाईन. त्यामुळे ती मजा येईल. आणि नलावडे आले होते तेव्हा म्हणाले होते की भाऊ अजून धमाल कर, म्हणजे मजा येते पण अजून कर. त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स दिला आहे त्यांनी. आता चाललं आहे माझे प्रयत्न. भाऊ, खरं तर ज्यांनी रानभूल आधी बघितलेलं आहे तेव्हा कम्पॅरिझन होईल, पण ज्यांनी रानभूल बघितलेलं नसेल त्यांच्या असे पण रसिक आहेत आपल्याकडे आज, आणि जे काही तुम्ही करता त्यांना प्रचंड आवडतं आहे. तर कुठे ना कुठे एका टप्प्यानंतर प्रत्येक कलाकाराला वाटतं की एक वेगळा रोल आपल्याला वाटायला यावा, आणि तोच रोल आज तुम्हाला मिळाला आहे. तर याबद्दल थोडंसं सांगाल. आणि एकूणच रानभूलबद्दल तर दयालचं कॅरेक्टर आहे, त्या कॅरेक्टरबद्दल थोडक्यात आम्हाला ऐकायला आवडेल. मला मी भाग्यवान समजतो की हा रोल माझ्याकडे आला, हे नाटक माझ्याकडे आलं, मला विचारण्यात आलं. कारण मला माहिती नव्हतं की ती येईल म्हणून, आणि खूप कमी दिवसात मी उभं राहिलो तिथे.
आता रानभूल आपल्या रसिकांसाठी एका शब्दात जर सांगायचं असेल रानभूल म्हणजे, तर त्याबद्दल जसं आपण म्हणतो रानभूल म्हणजे रानात गेल्यावर माणूस हरवून जातो, तसं आमचं नाटक बघताना माणूस हरवून जातो. हे म्हणजे म्हणजे मंत्रमुग्ध होतो. त्याला सतत काही ना काही घटना घडत आहेत, सतत घटना घडत आहेत. त्यामुळे तो बघायला आलेला असो संजय नार्वेकर, भाऊ कदम यांना बघायला जाऊया. काहीतरी विनोदी असं वाटतं ज्यांना माहिती नाही रानभूलबद्दल, पण ते एवढे इन्व्हॉल्व होतात की एक खोकला पण आम्हाला ऐकायला येत नाही, ना एक मोबाईलची रिंगटोन. मला खूप बरं वाटतं की हे खरं रानभूल आहे, की खरंच भूल पडते या नाटकाची आणि ती भूल घेऊन माणसं आपापल्या घरी जातात. सतत लक्षात राहतं ते नाटक. भाऊ तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण गप्पा मारतोय रानभूल या नाटकातील कलावंतांशी. आता आपल्याबरोबर आहे विजयजी तुमचं झी 24 तासमध्ये खूप खूप स्वागत आहे. पहिला प्रश्न मी तुम्हाला असा विचारतो की घोळात घोळमध्ये तुम्ही संजय बरोबर काम केलेलं होतं, आता पुन्हा एकदा रानभूल, दोघं रोल कम्प्लीट डिफरन्स होते. एक धमाल अफलातून कॉमेडी रोल होता आणि याच्यात नाना एक बेरक्या मुत्सद्दी तुम्ही रंगवलेला आहे. नाटकाचा शुभारंभ आज झालेला आहे, तर याबद्दल आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल. मला पहिल्यांदा खरं तर टेन्शन आलं होतं की ही भूमिका मी करू शकेन की नाही ते, कारण मी ह्याच्यापूर्वी अशी भूमिका कधीच केली नाही. फक्त विनोदी नाटकांमधनं आणि सिरियल्समधनं कामं केली होती. त्यामुळे मला टेन्शन होतं की असा रोल आपल्याला करायला जमेल का. पण मंगेश सर, संजयनी आणि आमच्या निर्मात्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि मला ही भूमिका दिली. पण तो एक चॅलेंज होता माझ्यासाठी की अजिबात हालायचं नाही आहे. एकतर आम्हाला पळायची आणि ह्याची सवय सगळी, आणि ते अजिबात नाही हालायचं. व्हीलचेअरवरती पूर्ण नाटक बसून राहायचं. पण मजा येते आता करायला. ते नाटक करता करता हळूहळू रिहर्सल करता करता एक त्यातले बारकावे सापडायला लागले. मंगेश सरांनी पण मदत केली तशी, आणि मग आता मजा येते तसं नाटक करायला. संजयबरोबर काम करायला खरंच नेहमीच मला आवडतं. मी जेव्हा नाटकात आलो त्यावेळेला संजयचं एक नाटक चालू होतं ऑल द बेस्ट. त्यावेळेला मी त्याच्याबरोबर काम करायचं, आपण ह्याच्याबरोबर काम करायला पाहिजे असं वाटायचं. आणि त्याच्यानंतर मला ही अपॉर्च्युनिटी मिळाली आणि तो पण समजून उमजून काम करत असतो प्रत्येक वेळेला. म्हणजे गिव्ह अँड टेक आमचे का होतात, तर आम्ही एकमेकांना सांगतो की इथं मला जरा हा लुक दे बरं का, इथे हे मी बोलीन त्याच्यावरती फक्त ही रिॲक्शन दे, हे असं आम्ही एकमेकांशी बोलतो, गप्पा मारतो आणि रिहर्सल करून मग आम्ही ते करतो. त्यामुळे त्याच्यानंतर आपल्याला जेव्हा नाटक करतो त्यावेळेला त्याचा रिझल्ट आपल्याला मिळतो आणि तो खरंच चांगला असतो. ते संजयचा सगळा अनुभव आहे त्याच्या पाठीशी आणि त्या अनुभवाचा मला फायदा होतो. मे बी इथे स्वार्थी आहे जरा, त्याच्या अनुभवाचा पूर्ण फायदा करून घेतो मी. या वाटेपर्यंतची तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जो नाटकाचा फिरता रंगमंच आहे त्याची सध्या खूप चर्चा होते आहे. हा एक वेगळा प्रयोग सगळ्यांना आवडलेला आहे आणि तो फिरता रंगमंच करण्याचं धाडस ज्यांनी केलेलं आहे ते मयेकर सर आपल्याबरोबर आहेत. सर तुमचं झी 24 तासमध्ये खूप खूप स्वागत आहे. खरं तर तुमच्या त्या फिरत्या रंगमंचाची खूप प्रशंसा होते आहे, सगळ्यांना आवडतं आहे. मराठी रंगभूमीवर सहसा हा फिरता रंगमंच दिसत नाही, पण एक सिनेमॅटिक पद्धतीचं नाटक, एक सिनेमॅटिक ड्रामा क्रिएट करणारं नाटक आणि तो सेट बनवण्याचं धाडस मयेकरजींनी घेतलेलं आहे. तर मला एकूणच या सगळ्या संकल्पना जेव्हा सुचली फिरत्या रंगमंचाची, कोणाची संकल्पना होती आणि त्यासाठी नेमकं तुम्ही काय काय मेहनत घेतली, संपूर्ण टीमची काय मेहनत लागली, हे आम्हाला ऐकायला आवडेल. मुळात या नाटकाचे लेखक हे माझे मोठे बंधू आहेत. त्यामुळे ते नाटक माझ्याकडे त्यामुळे आलेलं नाही की आमचे ज्येष्ठ नेपथ्यकार रघुवीर तळाशीकर, सकाराम भावे यांच्याकडे ते देणार होते नेपथ्य त्यावेळी 1987 साली. पण त्यांनी माझं स्पर्धेतील नाटक बघितल्यानंतर म्हणाले अरे करून बघ ना जरा, आणि मी तो केला. अरे माझं फिरत्या रंगमंचावरचं ते पहिलं नाटक व्यावसायिक. आज मी या नाटकाचा एक को प्रोड्युसर आहे, निर्माता आहे, आणि मी निर्माता म्हणून सुद्धा पहिल्यांदाच रानभूलच करतो. हा मोठा योगायोग आहे म्हणजे. आणि टेक्निकली ते कसं परफेक्शन चांगलं व्हावं, त्यावेळी विनय सर होते. विनय हा टोटली टेक्निक या दृष्टीने परफेक्ट डिरेक्टर होता. त्यामुळे अरुण नलावडे होते. त्यामुळे मला तसं काही घाबरायला नाही झालं. आणि तो लोकांना जो बाहेर दिसायचा विनय आपटे तसा विनय नाहीच आहे. मुळात तो आमचा मित्र होता. तो मला हाक मारताना सुद्धा प्रकाश म्हणायचा ना, पाक्या म्हणायचा. तर त्यामुळे ती भीती नव्हतीच. पहिला रंगमंच पहिला करणं. आजसुद्धा संजय नार्वेकरला पण मी ऑल द बेस्टपासून ओळखतो आहे. त्यामुळे ही सगळी कंपनी, भाऊसुद्धा राज्यनाट्य स्पर्धेपासून मी त्याला ओळखतो आहे. त्यामुळे तो व्यावसायिक आहे किंवा हे मला टेन्शन नव्हतं. आता एवढं 26 वर्षानंतर परत हे नवीन शिवधनुष्य मी सांभाळलं आहे. माझे सहकारी आहेत सुरेश गांगुर्डे, सुनील पुजारी, माझा स्वतःचा सक्का भाचा आहे अश्विन राऊत, यांनी मदत केली. मुळात टोटली टीमवरचं नाटक आहे रानभूल.
की किती त्यावेळी 42 वेळा फिरायचं, आता कमी वेळा फिरतो. म्हणजे सिनेमॅटिक हा त्या नाटकाचा मोठा आहे म्हणजे. आणि जेव्हा संजयनी मला विचारलं, म्हणतो मयेकर हे नाटक आपण विनय आपटेंच्या स्मृतीसाठी करायचं. अरे म्हटलं मोठं शिवधनुष्य आहे ते. रानभूलचे निर्माते, कलाकार या सगळ्यांनाच या नाटकाकडनं खूप अपेक्षा आहेत. नाटक पुन्हा एकदा नवीन रूपात, नवीन रंगात रंगभूमीवर दाखल झालेलं आहे आणि नाटकाचा जो काही पहिला प्रयोग झाला त्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद देखील मिळाला आहे. आणि नाटकाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य नाटकाचा फिरता रंगमंच. सिनेमॅटिक पद्धतीने हा जो रंगाचा प्रवास होत जातो तो खरं तर रंगमंचावर बघणं खरोखर रसिकांसाठी एक सुखद अनुभव ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीनिवास, कपिल देशपांडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.